राज्य निवडणूक आयोगानं आणखी एक निर्णय घेतलाय जो वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचार करता येणार आहे, मात्र राजकीय पक्षांना पत्रक वाटून प्रचार करता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमकं कारण आहे या निर्णयामागचं? काय हा निर्णय घेण्यात आलाय? अमोल, आपण पाहतोय की राज्य निवडणूक आयोगाचे काही निर्णय जे आहे ते वादग्रस्त ठरताना पाहायला मिळतात। असाच एक निर्णय जे आहे तो पुन्हा वादग्रस्त ठरण्याचा आणि कळीचा ठरण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली आहे। कारण 2 दिवसापूर्वी सर्वपक्षीय जे काही त्यांचे कॅन्डिडेट आहेत त्यांची बैठक झालेली होती प्रतिनिधींची, आणि त्यामध्ये असं ठरलेलं आहे की जरी आज सायंकाळी 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी त्यांना त्यानंतरही जे उमेदवार आहेत त्यांना घरोघर जाऊन प्रचार करता येईल अशा प्रकारचं जे आहे ते पत्र काढलेलं आहे। तशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की फक्त उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात, मात्र पक्षाचा कुठलाही पदाधिकारी पत्रक वाढवून जे आहे ते प्रचार करू शकत नाही। मात्र या सगळ्या डेफिनेशनमध्ये उमेदवारांकडून सुद्धा काही उल्लंघन जे आहे ते होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या निर्णयावरती काँग्रेस असेल किंवा इतरांनी सुद्धा आक्षेप घेतलेला होता की आतापर्यंत असा निर्णय कधी झालेला नव्हता, त्यामुळे असा तुम्ही निर्णय का घेत आहेत। मात्र त्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय न होता हा निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळे हा निर्णय भविष्यामध्ये वादग्रस्त होण्याची शक्यता दाट आहे। अमोल, धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।